राजेशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ असते हे एव्हाना सर्वमान्य झालं आहे. राजेशाहीत राजाला महत्त्व असतं, लोकशाहीत ते लोकांना असतं. लोकशाहीचे भोगते असूनही आपण सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज तसंच राजर्षी शाहू छत्रपतींचा जय जयकार करतो. याचं कारण त्यांनी राजेशाहीला म्हणजे स्वतःला महत्त्व न देता जनतेला दिलं. राजा हा उपभोग शून्य स्वामी ही संकल्पना घोषित न करता त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. शाहू छत्रपतींच्या चरित्राकडे पाहिलं असता त्यांनी आपली राजसत्ता आणि वैभव रयतेच्या उन्नतीसाठी खर्ची घातले हे अनुभवास येतं. द्रष्टे राजे आणि करते सुधारक ही राजर्षी शाहू महाराजांची ओळख केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला झाली आहे. त्यांच्या अलौकिक कार्यातून पिढ्यानपिढ्यांना स्फूर्ती मिळत राहिली ती यामुळेच. छत्रपती राजाराम महाराजांचे मावस बंधू आणि कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे हे रिजंट म्हणून नेमले गेले. याच बाबासाहेब उर्फ जयसिंगराव घाटगे यांचे थोरले पुत्र यशवंतराव हे 17 मार्च 1884 रोजी शाहू छत्रपती महाराज म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आले. 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20व्या वर्षी त्यांना कोल्हापूर संस्थानच्या कारभाराचे अधिकार प्राप्त झाले. त्यांना शिक्षण देणारे स्टुअर्ट फ्रेझर, रघुनाथराव सबनीस, गोखले आदी निष्णात शिक्षक व पंडित होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. इंग्रजी साहित्य, सामाजिक शास्त्रे, तत्वज्ञान अशा विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. ते अस्खलित इंग्रजी बोलत. पांढरपेशा मंडळींसमोर महाराज जाणून बुजून हेंगाडी भाषा बोलत. याबाबत प्रबोधनकार ठाकरे आपल्या आठवणीत सांगतात की कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावं महाराज धडाधड सुचवत होते. त्यातून त्यांच्या व्यापक ज्ञान संग्रहाचा मला साक्षात्कार झाला. कित्येक पुस्तकातले महत्वाचे इंग्रजी परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखवले. वरकरणी महाराज अडाणी आणि हेंगाडे वाटत असले तरी त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरे जनांना सहसा लागत नसे. इतकंच काय, महात्मा गांधींचे वर्धा येथील अनुयायी प्रोफेसर आठवले हे जेव्हा कोल्हापूर भेटीवर आले होते त्यावेळी महाराजांशी झालेल्या भेटीत त्यांनी एक आठवण सांगितली. ती अशी: गांधीजींनी त्यांचे निकटचे सहकारी तोफखाने यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, तुमच्यामुळं मी अशा एका राजास भेटू शकलो की ज्याला दिलेला महाराजा हा किताब सार्थ ठरला आहे. ते खरोखर एक महाराज आहेत. अगदी प्लेटोच्या तत्वज्ञ राजा या कल्पनेत बसणारा. महात्मा गांधींना शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वात आदर्श राजाचे रूप दिसावे याकरता एखाद्या राजाचा ज्ञानाच्या क्षेत्रात अन्य कोणता गौरव असू शकेल बरे. राज्यारोहण प्रसंगीच्या जाहीरनाम्यातील महाराजांची प्रजेच्या सुखाची व कल्याणाची भाषा ही औपचारिक नव्हती. ती महाराजांच्या हृदयांतरीची भावना होती. तिचा प्रत्यय त्यानंतर अवघ्या काही दिवसातच सातत्यानं येत गेला. रयतेचं कल्याण हेच आपल्या कारभाराचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे ही शिवछत्रपतींची भावना त्यांचे वंशज असणाऱ्या शाहू महाराजांच्या ठिकाणी दृगोचर व्हावी ही इतिहासाची सुखद पुनरावृत्ती होती. आपणास मिळालेला राज्याधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून तो रंजल्या गांजल्या प्रजाजनांच्या उद्धारासाठी आहे ही राजाच्या उपभोग शून्य स्वामित्वाची जाण महाराजांच्या ठायी होती. रयतेचे दारिद्र्य, दुःख आणि अंधश्रद्धेवर उपाययोजना करावी असे त्यांना मनोमन वाटे. नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्री कुष्ठरोग्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या मनाला अपार वेदना झाल्या. त्यातून त्यांनी व्हिक्टोरिया लेपर येलायलम ही सेवाभावी संस्था अर्थात आश्रम स्थापन केला. ऊस गाळताना शेतकऱ्यांचे हात घाण्यात सापडून थोटे होत.
त्यावर त्यांनी काही यांत्रिकी युक्ती शोधून काढल्यास बक्षीस देण्याची योजना जाहीर केली. दुष्काळ, प्लेगची साथ आदी संकट काळात देशकार्यासाठी ते धावून जात. ऑक्टोबर 1894 मधील वेदोक्ताची ठिणगी ही त्यांची मानसिकता बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराज कार्तिक मासात नेमाने पहाटे पंचगंगा नदीवर स्नानास जात असत. स्नानाच्या वेळी भटजी मंत्र म्हणत होता. महाराजांच्या सोबत असलेल्या राजाराम शास्त्रींचे या मंत्रांकडे लक्ष गेले. भटजी स्नान न करताच वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारत होता. छत्रपती वेदोक्त मंत्रांचे अधिकारी असताना हा भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचं राजाराम शास्त्रींनी महाराजांच्या निदर्शनास आणून दिलं. महाराजांनी त्याबद्दल त्या भटजीस जाब विचारला असता त्यानं शूद्रास पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात असं उत्तर दिलं. भटजीच्या त्या वाणीनं आकाशातून वज्राघात व्हावा त्याप्रमाणे महाराजांच्या अंगावर वीजच कोसळली. भटजीनं आपल्याला शूद्र म्हणून हिणवणं हे सहन करण्यापलीकडचं होतं. ती कल्पना नव्हती तर कठोर वस्तुस्थिती होती. तिनं त्यांना अंतर्मुख आणि चिंतनशील बनवलं. सामाजिक बंडखोरीस उद्युक्त केलं. वेदोक्ता संबंधीच्या या स्वानुभवामुळं सर्व हिंदूंना वेदाधिकार देणाऱ्या आर्य समाजाकडे आणि ब्राह्मणांच्या मक्तेदारी विरुद्ध लढणाऱ्या सत्यशोधक समाजाकडे महाराज आकृष्ट झाले. बहुजन समाजानं शिक्षणाकडे पाठ फिरवल्यानं त्यांची दुर्दशा झाली होती. त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रथम महात्मा फुले यांनी आणि नंतर शाहू छत्रपतींनी भगीरथ प्रयत्न केले. कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालयाला जोडून सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक खुलं वसतिगृह त्यांनी स्थापन केलं. शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील मुलांसाठी वसतिगृह काढण्याच्या कल्पनेविषयी शाहू महाराजांनी न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोखले या दोन उदारमतवादी नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानुसार 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या कोल्हापुरातील पहिल्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. पुढं जैन, लिंगायत, मुस्लिम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, प्रभू वैश्य, ढोर चांभार, सुतार, मांग, नाभिक, सोमवंशी, आर्य, क्षत्रिय, कोष्टी अशा विविध जाती धर्मांची 20 वसतिगृह त्यांनी सुरू केली. त्यासाठी इमारती, खुल्या जागा, कायमस्वरूपी उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून देऊन गरीब विद्यार्थ्यांच्या योगक्षेमाची चोख व्यवस्था केली. वसतिगृह ही एक लोक चळवळच त्यामुळे उदयाला आली. इतकंच नव्हे तर सुमारे 90 वर्षे महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, कला आदी क्षेत्रातील चळवळींचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कोल्हापूरच्या या वसतिगृहांनी घडवल्या. मुंबई पुण्याखालोखाल कोल्हापूर हे विद्याभ्यासाचं केंद्र म्हणून पुढे आलं. ब्राह्मणेतरांची उच्च शिक्षणानं विभूषित पहिली पिढी घडवण्यात या वसतिगृहांचा वाटा मोलाचा ठरला. या कामी कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रेरणा सुद्धा उल्लेखनीय ठरली. प्रारंभीच्या काळात कर्मठ संस्कारात वाढलेल्या शाहू महाराजांनी पुढे अस्पृश्यता आणि जातीभेद या दोन अनिष्ट सामाजिक रूढींविरुद्ध मोठा संघर्ष केला. अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारासाठी खास प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्रीची शाळा आणि अस्पृश्य समाजातील मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या. 18 सप्टेंबर 1919 रोजी महाराजांनी संस्थानातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून सर्वांनी इतरांच्या मुलांप्रमाणे सरकारी शाळातून एकत्र शिक्षण घ्यावं असा आदेश काढला. महाराजांनी नाशिक, नागपूर येथील अस्पृश्यांच्या वसतिगृहांना उदार हस्ते अर्थसहाय्य केलं. अस्पृश्यांवर लादलेल्या अमानुष हजेरी पद्धतीचं त्यांनी निर्मूलन केलं. भारतीय संसदेनं 1955 साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला. जी गोष्ट घडण्यास देशाला स्वातंत्र्यानंतर काही वर्ष वाट पाहावी लागली ते कार्य
राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वी 30 ते 35 वर्षे आधीच आपल्या संस्थानात करून दाखवलं होतं. शाहू चरित्रात गंगाराम कांबळेंची कथा प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या पाण्याच्या हौदाला स्पर्श केल्याबद्दल त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मार देण्यात आला. हे समजल्यावर मारहाण करणाऱ्यांची पाठ महाराजांनी सडकून काढली. गंगारामला हमरस्त्यावर सत्य सुधारक हॉटेल काढण्यास प्रवृत्त केलं. तिथं ब्राह्मण, मराठा आदी जातीच्या मंडळींना महाराज आग्रहानं चहा पाजत आणि खुद्द महाराजही तो आवडीनं पित असत. गंगाराम पुढं अस्पृश्य समाजाचे प्रतिष्ठित पुढारी होऊन अस्पृश्योद्धार कार्यात महाराजांचे कार्यकर्ते बनले. राजर्षी शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उभयतात स्नेह आणि सहकार्याचे संबंध राहिले. माणगाव इथं मार्च 1920 मध्ये झालेल्या परिषदेपासून दोघात घनिष्ठ संबंध निर्माण झाले. या परिषदेत महाराजांनी तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी मनोदेवता मला सांगते. असं केलेलं भाकीत पुढे खरं ठरलं. नागपुरात अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या निमित्ताने दोघांची 30 मे 1920 रोजी पुन्हा एकदा भेट घडून आली. शाहू महाराजांचा वाढदिवस अस्पृश्य समाजानं सणाप्रमाणे साजरा करावा असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेनं माणगाव परिषदेनं केला. नागपूर परिषदेतही असाच ठराव केला गेला. इंग्लंड मधील वास्तव्यात बाबासाहेब अधूनमधून महाराजांशी पत्रव्यवहार करत. त्यातून दोघांमधील जिव्हाळ्याचे आणि परस्परांविषयीच्या प्रेमादराचे दर्शन घडते. महाराजांनी त्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य केलं होतं. दलितांप्रमाणेच त्यांनी भटक्या विमुक्त जमातींचाही उद्धार केला. आंतरजातीय विवाह जितक्या प्रमाणात होतील तितके हिंदी समाजातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्या प्रमाणात देशाची प्रगती होईल असं सूत्र शाहू महाराजांनी आपल्या भाषणातून केवळ सांगितलंच नाही तर त्याचा प्रत्यक्ष आचरणातही अवलंब केला. आपल्या जनक घराण्यातील चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी त्यांनी निश्चित केला. मराठा उच्चकुलीन घराण्याची धनगर समाजाशी वैवाहिक संबंध जोडण्याची मानसिक तयारी व्हावी म्हणून महाराजांनी करवीरच्या शंकराचार्यांकडून मराठे आणि धनगर हे मुळात एकच आहेत असा अनुकूल अभिप्राय मिळवला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताच कोल्हापूर आणि इंदूर या दोन संस्थानांदरम्यान 100 मराठा धनगर आंतरजातीय विवाह करण्याची योजना त्यांनी आखली. त्यानुसार 25 विवाह संपन्न झाले. याशिवाय महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदाही केला. पडदा पद्धतीबद्दल निषेध नोंदवला. महिलांना जुलमी वागणूक देण्याविरोधात शिक्षेची तरतूद, घटस्फोट झाल्यास पोटगी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, अनौरस संततीला वारसा हक्क आदी कायद्याने मिळवून दिले. ब्रिटिश सरकार असे कायदे करून परंपरावाद्यांचा रोष ओढवून घेण्यास राजी नव्हतं. त्या काळात शाहू महाराजांनी हे क्रांतिकारी कायदे करून अंमलात आणले, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. कुटुंबात होणाऱ्या क्रूर छळातून असहाय स्त्रीची सुटका करण्यासाठी तसंच देवदासी प्रथेसारख्या अनिष्ट प्रथेपासून स्त्रीची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात बऱ्याच उशिरा चळवळी सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर 80-90 वर्षापूर्वी या राजानं स्त्रियांच्या उत्कर्षाचे मोठे कौतुकास्पद कार्य करून दाखवले. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, प्राथमिक शिक्षण कायद्याची अंमलबजावणी, स्त्री शिक्षणास प्रोत्साहन हे महाराजांच्या दूरगामी कार्याचं फलित होय. 11 जानेवारी 1911 रोजी श्री शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी मराठा पुरोहिताकडून कोल्हापुरातील पहिली श्रावणी त्यांनी घडवून आणली. कोल्हापुरात 3 वर्षात 750च्या वर सत्यशोधक लग्नविधी पार पडले. याशिवाय इतर धार्मिक विधींची संख्या वेगळीच. त्यांनी राजवाड्यातील देवदेवता व पूर्वजांच्या समाधीच्या पूजा मराठा पुरोहिताकडून सुरू करण्याचा हुकूम दिला. त्याकरता
त्यांनी शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळा अर्थात वैदिक स्कूल अस्तित्वात आणली. मौनी महाराजांच्या पीठावर क्षात्र जगद्गुरूंची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाराजांच्या सत्यशोधकी कार्याचा सर्वात मोठा गौरव खुद्द महात्मा गांधी यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सत्यशोधक समाजाच्या तत्वांप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट केली, हा त्यांनी स्वराज्याचा खरा पाया घातला आहे असे उद्गार काढले होते. शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना दिलेलं सक्रिय उत्तेजन हेही त्यांचं महत्वाचं योगदान होय. शाहू महाराजांनी कला, क्रीडा, मल्लविद्या, संगीत, नाट्य, चित्रकला आदी सांस्कृतिक कार्याला आणि या क्षेत्रातील अनेकांना सदोदित मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य केलं. शाहू पूर्व काळात देशात कोल्हापूर हे श्री अंबाबाईच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध होतं. कोल्हापूरची कलापूर म्हणून चोहीकडे कीर्ती पसरली ती महाराजांच्याच काळात. शेती, उद्योगधंदे, सहकार यांच्या पाठबळामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास घडून आला. चहा, कॉफी, रबर, वेलदोडे यासारखी इथं कधीच न घेतली गेलेली उत्पादनं घेणं सुरू झालं. चहाच्या मळ्याचा प्रयोग तर अपेक्षेहून यशस्वी झाला. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा मैलाचा दगड म्हणजे राधानगरी धरण. कोल्हापूर सारख्या एका लहान संस्थानानं अशा धरणाच्या कामाला हात घालणं हे एक प्रकारे शिवधनुष्य उचलणंच होतं. त्या काळात ते हिंदुस्थानातील सर्वात मोठं धरण ठरणार होतं. 1909 साली धरणाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं. 1912 साली कोल्हापुरात किंग एडवर्ड एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली गेली. तिला जोडूनच कोल्हापुरात आधुनिक शेती अवजारांचं संग्रहालय सुरू करण्यात आलं. महाराजांनी शाहूपुरी, जयसिंगपूर इत्यादी बाजारपेठांची निर्मिती केली. कोल्हापूर संस्थानात सुगंधी औषधी तेल, मधुमक्षिका पालन उद्योग, सुती कापड उद्योग, शाहू छत्रपती मिल्स त्यांच्याच प्रेरणेनं सुरू झाल्या. संस्थानात ऑइल मिल, सॉ मिल, फाउंड्री फॅक्टरी, इलेक्ट्रिक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी असे उद्योग सुरू झाले. या उद्योगांसाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी त्यांनी राजाराम इंडस्ट्रियल स्कूल सुरू केलं. संस्थानाबाहेरचे आणि प्रामुख्याने मुंबईचे सरदार गृहाचे मालक विश्वनाथ साळवेकर, लक्ष्मणराव किर्लोस्कर या उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी महाराजांनी मदत केली. 1912 साली सहकार तत्वास कायद्याचं स्वरूप दिलं. पुढच्याच वर्षी दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. संस्थानातील सहकारी चळवळींची संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक वाढ होत गेली. सहकारी तत्वावर चालणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांमुळे कोल्हापूर जिल्हा हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीमध्येही महाराष्ट्रात अग्रेसर राहण्याची बीज रोवली गेली. 1919 साली अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाकडून कानपूरच्या परिषदेत महाराजांचा राजर्षी पदवी बहाल करून मोठा गौरव केला गेला. छत्रपती असूनही जो ज्ञानी आणि विचारवंत असतो, आपल्या विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवून त्याची दिशा बदलून टाकतो, तो राजर्षी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले ते राष्ट्रपुरुष खरेच, पण जे देशातील 95% मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी खपले, त्यांच्या सामाजिक समतेच्या व न्यायाच्या हक्कांसाठी लढले, ते राष्ट्रपुरुष नव्हेत का? राष्ट्र केवळ राजकीय स्वातंत्र्याने घडत नाही, त्या राष्ट्रातील समाज सामाजिक समतेच्या पायावर उभा करावा लागतो. त्यासाठी सामाजिक ऐक्य व बंधुभाव यांची गरज असते. त्यासाठी अहर्निश लढा द्यावा लागतो. फुले शाहू आंबेडकर यांनी असा लढा दिला. शाहू महाराजांची ईश्वर व धर्मावर श्रद्धा होती. त्यांनी आर्य समाजाचे अनुयायीत्व स्वीकारले असले तरी मूर्तीपूजेचा त्याग केला नव्हता. संस्थानातील देवदेवतांचे ते श्रद्धेने दर्शन घेत असत. हिंदूंच्या देवाप्रमाणे मुस्लिमांच्या दर्ग्यालाही जात. संस्थानातील अंबाबाई, तुळजाभवानी, टेंबलाई, ज्योतिबा इत्यादी देवदेवतांचे उत्सव आणि यात्रा शाही वैभवाने साजऱ्या केला जात.
राजा म्हणून प्रजेप्रती आपले ते कर्तव्यच आहे, अशी त्यामागची त्यांची भूमिका होती. असं असलं तरी धार्मिक कर्मकांड म्हणजे धर्म अशी त्यांची भावना नव्हती. माणसानं माणसाशी मनुष्यत्वाच्या आणि बंधुत्वाच्या भावनेनं वर्तन ठेवणं म्हणजे धर्म अशी त्यांची अंतरीची श्रद्धा होती. या श्रद्धेमुळेच त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. समुद्र पर्यटन केलं की धर्म बुडतो ही हास्यास्पद अंधश्रद्धा त्यांनी लाथाडून लावली होती. शाहू छत्रपती हा एक मुलखा वेगळा राजा होता. म्हणूनच ते लोकाभिमुख प्रशासन राबवणारे लोकराजा होऊ शकले. संप्रतकाळच्या विविध क्षेत्रातील धोरणांनी त्यांच्या कार्याची आणि मानवतेची ज्योत सक्रियतेनं आचरणात आणून त्यांचं कृतिशील कार्य पुढे नेलं पाहिजे आणि हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल.